सोन्याच्या दागिन्याची वारंवार मागणी केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोलाई तालुका हवेली येथे घडली आहे। या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केली असून खुनात वापरलेला लोखंडी चाकूही जप्त करण्यात आलाय। नम्रता शैलेंद्र वाटकर वय वर्ष 19 राहणार शिरसवाडी तालुका हवेली असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे। तर शैलेंद्र प्रकाश वाटकर वय वर्ष 30 राहणार बकोरी तालुका हवेली असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे। लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शैलेंद्र आणि मयत नम्रता हे पती पत्नी असून ते वाडेबोलाई परिसरात राहत होते। नम्रता हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते। ते दागिने सोडवून देण्याची मागणी ती वारंवार पतीकडे करत होती। याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली। शैलेंद्र याने नम्रता हिला वाडेबोलाई परिसरात बोलावून घेतले। यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्र याने त्यांच्याकडे लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले। या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।